डीजे लेझर लाईटच्या दुष्परिणामाविरोधात आयएमएचा भव्य मूक मोर्चा, नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद। धुळे शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या वाढत्या त्रासामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे शाखेने आज भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले। या मोर्चात समाजातील सर्व स्तरातील सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। या मोर्चात शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, व्यावसायिक यांच्यासह शहरातील अनेक गणेश मंडळांनीही आपला पाठिंबा दर्शवला। उच्च न्यायालयाची बंदी असतानाही डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा, हृदयविकाराचा झटका, निद्रानाश असे आजार बळावत आहेत। तसेच लेझर लाईटच्या तीव्र प्रकाश झोतामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊन कायमस्वरूपी दृष्टिदोष निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। या समस्येचा सर्वाधिक फटका गरोदर महिला, लहान मुले आणि रुग्णांना बसत आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा मनोहर चित्र मंदिर, आग्रा रोड मार्गे गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। हा लढा केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आहे, असे आयोजकांनी सांगितले। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, आम्ही डॉक्टर आयएमए संघटनेचे धुळे सगळे पदाधिकारी, मी डॉक्टर योगेश ठाकरे, सचिव। आम्ही आजचा मोर्चा हा ध्वनी प्रदूषणाविरोधात डीजेचा गैरवापर व घातक वापर व लेझरचे दुष्परिणाम याबद्दल समाज व आरोग्यासंबंधित जागृतीसाठी मोर्चा काढत आहोत। ह्यासाठी आम्हाला सर्व स्तरावरनं जसे CA, निमा, भरपूर वंदे मातरम आणि यातले असे जे गणपती मंडळे यांचासुद्धा खुद्द सहभाग आहे। म्हणजे ही सामाजिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे व समाजाच्या आरोग्यासाठी आम्ही आज सगळेजण एकत्र जमतो आहोत। तरी ह्यापुढे आपल्याला पोलीस प्रशासनाने व माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा संदेश व निर्देश दिल्यानुसार आपण डीजेचा वापर टाळावा व येणारे बहिरेपण, आंधळेपण व हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू, आजच पेपरात आलेल्या बातमीनुसार सांगली येथे एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला। आपल्याला सण साजरे करायचे आहेत, पण ते आपलं सामाजिक भान लक्षात घेऊन ह्यासाठीच हा आजचा मोर्चा आहे।